त्यांना फाडलं, त्यांना मारलं, त्यांच्या हाताला लागलं, त्यांचे मोबाईल फोडून टाकले, ज्या कोणी मोबाईलमध्ये क्लिप केल्या होत्या ते मोबाईल फोडून टाकले, म्हणजे त्याचा पुरावा नष्ट व्हावा अशा पद्धतीने काम केलं जातं आहे. ती बाई झोडत होती, तिचं भात न्यायचं होतं, ते जीवाच्या आकंताने हे करत होते, संपूर्ण पीक तिचं आलं आणि ते पीक मातीत लोटण्याचं काम अशा पद्धतीने करत होते. असं अमानुष काम इथे होत असताना आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. तो शेतकरी तलासरीचा असो, तो डहाणूचा असो, तो पालघरचा असो, तो वाड्याचा असो, विक्रमगडचा असो, त्याच्या पाठीमागे काँग्रेसचा कार्यकर्ता हा सातत्याने उभा राहणार आहे. राहुलजी यांची सांगत असते का डरो मत. आता यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. ते भीतीचं वातावरण कमी करण्यासाठी आम्ही काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील, महाराष्ट्र प्रदेशचे आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष बळवंतजी गावित असतील, आमचे तलासरीचे कार्याध्यक्ष कुरकुंट असतील, हे सगळी मंडळी ताकदीने यांच्या पाठीमध्ये उभे राहणार आहे. आणि जोपर्यंत आमचं काय वेगळं मागणं आहे असं नाही, ज्याची जागा गेलेली आहे त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. जो शासकीय याच्याने मिळतो, जो शासकीय याच्याने एखादा शेतकरी वर्षानुवर्ष त्याच्यावर शेती करतो, त्याचा 7/12 समजा दुसऱ्याच्या नावावर आहे, तर त्याची काय पर्सेंटेज दिली जाते ती त्याला दिली पाहिजे. त्याची झाडांची काय व्हॅल्युएशन झालेली असेल ती त्याला दिली पाहिजे. त्याचं घर गेलं असेल तर घराची त्याचं हे दिली पाहिजे. त्याचं आंब्याचं झाड असेल, त्याचं खजरीचं झाड असेल, त्याचं शिंदीचं झाड असेल, या सगळ्या झाडांची योग्य मोबदला दिला पाहिजे आणि त्याचं व्हॅल्युएशन करेक्ट केलं पाहिजे. आज इथल्या असलेल्या आदिवासींचा लुटण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे. आज इथे बघितलं तर इथे दलाल मोठ्या पद्धतीने येते. इथे कोणते पीर म्हणून कोण कलेक्टर प्रांत ऑफिसला बसलेले आहेत, ते एकेकाला बोलवून घेऊन त्याला 50%, त्याला 60% आणि शेतकऱ्याला 10%, 20% अशा पद्धतीने लुटण्याचा जो शेतकरी त्याला बळी पडत नाही त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई केली जाते. इथले शेतकरी संघटित आहेत, त्यांनी तशा पद्धतीने त्यांचं नियोजन केलं, ते सर्व एकत्र बसले आणि ह्याच्यामध्ये प्रचंड लूट झाले. ह्या असले जे अधिकारी आहेत पीर म्हणून कोण, ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि इथे असलेल्या महिलांवर जे कारवाई झाली, जो महिलांवर अत्याचार झाला आहे त्याची महिला आयोगाकडनं सो मोठो म्हणून कोणी तक्रार केली पाहिजे असं नाही, तर त्या महिला आयोगाने एवढ्या सक्षम आहेत ताई, तर त्यांनी इथे येऊन ना त्याची चौकशी केली पाहिजे, प्रत्यक्ष बघितलं पाहिजे आणि आदिवासी लोकांवर अत्याचार होतो तो थांबवला पाहिजे. इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आलं पाहिजे, त्याचं पालकत्व त्यांच्यावर आहे. जिल्हा अधिकाऱ्यांकडे कोण तक्रार घेऊन गेलं पाहिजे असं नाही. त्यांनी इथल्या आदिवासींच्या सर्व हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी जर जिल्हाधिकाऱ्यांची असेल तर जिल्हा अधिकारी हे पालघरला बसता कामा नये. त्यांनी इथे आलं पाहिजे, त्यांनी इथल्या लोकांची चौकशी पाहिली पाहिजे आणि ह्याची हिअरिंग घेतली पाहिजे. जोपर्यंत अशा पद्धतीने होत नाही आम्ही हा लढा आजपासून पुढे हा तीव्र करणार आहे. आत्ता पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही काम थांबवा, ह्या लोकांशी चर्चा करा, त्यांचं समाधान होईपर्यंत तशा पद्धतीने चर्चा करा. त्यांची रास्त मागणी आहे, त्यांची काही चुकीची मागणी नाही. त्यांची शेती गेलेली आहे, ते शेतीचे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत, त्यांची झाडं गेलेले आहेत त्याची पैसे मिळाले पाहिजेत, त्यांचा 7/12 जर वेगळा असेल, कुठल्या धनाढ्याच्या नावावर असेल त्याचं काय असेल, आणि शेतकऱ्याचं त्याची पर्सेंटेज ठरलेलं आहे. 60-40चा रेशो आहे, तो 60-40चा रेशो त्यांनी मेंटेन केला पाहिजे आणि त्यांचे पैसे दिले पाहिजेत. आणि जे कोणी दलाल त्या प्रांत ऑफिसमध्ये बसवलेत त्याच्या प्रॉपर्टीची सखोल चौकशी केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याला लुटत असतील, आमची कोम आहे तिथे, त्यांना काय त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, त्यांची लिडरशिप करतात. 144 कायद्याची अंमलबजावणी करा 144ची. आणि अशा पद्धतीने जर लुटण्याचं काम, दाबण्याचं काम हे सरकार सांगतंय का सबके साथ सबका विकास, आणि सबके साथ काय कोणाचाच विकास नाही, अशा पद्धतीने लुटण्याचं काम आहे. इथे दलालांचं सरकार आहे, इथे दलालांनी जी सांगितली ती पूर्व दिशा आहे. आणि इथला शेतकरी, शेतमजूर, इथला आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, यांना सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम. हे विकासाचे प्रकल्प आहेत, आत्ता प्रकल्प झाला आहे जवळजवळ, पण हा प्रकल्प आमच्यासाठी नाही आहे, हा धनाढ्यांसाठी आहे. आणि तरीही आमच्या जागा आम्ही देतोय, त्याच्यात हे करतोय, तर आमच्या हक्काचे जे पैसे आहेत तेच आम्हाला मिळावे एवढंच मागणं आहे, दुसरं काय. जो आपण दलालावरती आरोप केलेला आहे, तर अशाच काही आमच्या सुधारणांकडून माहिती पडतं आहे का काही बँकेचे पण आहेत, ते त्यांना जो शेतकरी आहे त्यांना आदिवासी आहे त्यांना अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून आम्हाला पैसे येतात, परंतु त्यांच्यापर्यंत थोडा पैसा जातोय आणि ते दलाल तुम्ही सांगतात ते दलाल खातात. ह्याबाबत आपण काय बोलणार? ह्याचीच आम्ही कलेक्टरची ही सर्व जबाबदारी आहे आणि कलेक्टरांना तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतोय, आम्ही तिथे तक्रार द्यायला जाणार नाही.
तुम्ही एरवी कुठली रॉयल्टीची गाडी असेल, कुठे कारवाई करायची असेल, तिथे न सांगता पोहोचता. हा इन्सिडेंट झालाय. धानिवरीच्या लोकांनाही तशाच पद्धतीत तुम्ही बोलवून ना त्यांची दिशाभूल करून त्यांना कुठल्याही पद्धतीने फायदा दिलेला आहे. तोच प्रकार आज कोस्ताईला होतो. हे दलाल काय करतात, तिथे प्रांत ऑफिसमध्ये बसले असतात, तिथून सगळे कागदोशीर पैसे निघणार. त्या इथल्या शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला त्याला माहीत नाही, त्याच्याकडनं ते दलाल चेक लिहून घेत आहेत आणि बँकेत तशा पद्धतीने हे करतात. तर हे करत असताना आमचं म्हणणं असं आहे का अशा पद्धतीने जे लुटतात आणि जे सामील आहेत ते प्रांत ऑफिसला, ते प्रांत असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. म्हणजे त्या प्रांत ऑफिसचा पीर काम करतो का तो प्रांत करतो ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि तो प्रांत जर असेल तर त्या प्रांत अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तिथला असलेला पीर म्हणून कोण आहे त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आज आम्ही शांततेच्या मार्गाने चर्चा करतोय. उद्या जर अशाच पद्धतीने आमच्यावर अन्याय केला तर आम्ही आगामी काळामध्ये हा हायवे सुद्धा जाम करणार. जर उद्या मरायचं तर आजच मरूया ना. उद्याचा प्रश्न जर आम्हाला अशाच पद्धतीने अन्यायाला सामोरं जात असेल तो उद्या कोणी बघितलंय तर आजच आम्ही हे करू. आम्ही आपल्या माध्यमातून ह्या सरकारला एक 24 तासाची वेळ देतोय. आता सरकार नेमलं नाही तर राज्यपालाकडे आपण ही व्यथा मांडत चाल का? आत्ता आम्ही ह्या सरकारमध्ये जाऊ किंवा राज्यपालांकडे जाऊ, आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही आत्ता ह्या तहसीलदारांच्या माध्यमातून सांगतो या जिल्ह्याचं पालकत्व तुम्ही आहे आणि तुमची जबाबदारी आहे. आदिवासींची फसवणूक होत असताना, कायद्यामध्ये तशा पद्धतीने सगळं हे प्राविधान असताना तुम्ही काय करताय? तुम्ही ह्या जिल्ह्यात राहताय, तुम्ही ह्या जिल्ह्यात तिथे गेलं पाहिजे. आणि जर ते गेले नाही तर आम्ही तशा पद्धतीने ह्या तहसीलदारांना, ह्या कलेक्टरला ह्या जिल्ह्यामध्ये फिरून देणार नाही. हे होते आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. जो शेतकरीला न्याय, हक्क हा